मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी येथील भीषण अपघात हा केवळ अपघात नाही, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि सरकारच्या अपयशाचा रक्तरंजित पुरावा आहे. धानिवरी येथील खडकीपाडा आणि मालपाडा या दोन पाड्यांमध्ये मिळून 700 ते 800 लोकसंख्या वास्तव्यास आहे. या ठिकाणच्या ग्रामस्थांना, महिलांना, वृद्धांना आणि शाळकरी मुलांना दररोज जीव मुठीत घेऊन रॉंग साईडने महामार्ग ओलांडावा लागतो, कारण आजपर्यंत त्या ठिकाणी सुरक्षित सर्व्हिस रोड, भरणी किंवा योग्य क्रॉसिंगची व्यवस्था करण्यात आलेली नाही. विकासाच्या नावाखाली सरकार आधी आमच्या गोरगरीब आदिवासींच्या जमिनी हिरावून घेत त्यांच्या जगण्याचे हक्क संपवते, त्यांना त्यांच्या मातीतून उखडून टाकत जिवंतपणीच मारतं आणि त्यानंतर त्याच जागेवर उभारलेल्या महामार्गावर सुरक्षिततेच्या मूलभूत सुविधा न देता पुन्हा त्याच आदिवासींचे जीव घेतले जातात. हेच आजचं भीषण वास्तव आहे. खरं म्हणजे स्थानिक नागरिकांनी वारंवार हायवे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे या ब्लॅक स्पॉटबाबत तक्रारी केल्या होत्या. येथे भरणी करा, सर्व्हिस रोड द्या, लोकांचे जीव वाचवा अशी विनंती अनेकदा करण्यात आली. मात्र प्रशासनाने नेहमीप्रमाणे हात झटकले. हे आमचं काम नाही अशी बेजबाबदार उत्तर देत नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू ठेवला. आज त्याच ठिकाणी भीषण अपघात झाला आणि 12 ते 13 निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. या मृत्यूंना जबाबदार कोण? फक्त टेम्पो चालक, की ते अधिकारी ज्यांनी वेळेत उपाययोजना केली नाही, की ते लोकप्रतिनिधी ज्यांनी नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं, की ते सरकार ज्यांनी विकासाच्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या पण सामान्य माणसाला सुरक्षित रस्ता देखील देऊ शकले नाहीत? राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देखील जाहीर केली. पालकमंत्री गणेश नाईक यांनीही दुःख व्यक्त केलं. पण प्रश्न असा आहे की मदत जाहीर करून सरकार आपली जबाबदारी संपली असं समजत आहे का? मृतांच्या कुटुंबियांना पैसे देऊन या निष्काळजीपणावर पडदा टाकला जाणार आहे का? तर पोलीस प्रशासनाकडून टेम्पो आउटसाइड होता आणि पुढे कट होता, पण तो कट 600 ते 700 मीटर लांब आहे. मग रोज शाळेत जाणारी लहान मुलं, महिला वर्ग, ग्रामस्थ यांनी 1 किलोमीटर चालत जाऊन रस्ता ओलांडायचा का? सामान्य माणसाच्या जीवाची किंमत एवढीच आहे का? स्थानिक आमदार राजेंद्र गावित यांनी का लक्ष दिलं नाही? खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी का पाठपुरावा केला नाही? हायवे प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष का केलं? कासा पोलीस स्टेशन आणि संबंधित यंत्रणांनी या ब्लॅक स्पॉटकडे वेळेत का पाहिलं नाही? आज जे लोक मरण पावले त्यांच्या मृत्यूला केवळ अपघात कारणीभूत नाही, तर हे संपूर्ण निष्काळजी प्रशासन, संवेदनाहीन व्यवस्था आणि विकासाच्या नावाखाली सामान्य व आदिवासी समाजाला दुय्यम मानणारी शासन व्यवस्था जबाबदार आहे. माननीय नितीन गडकरी साहेब, देशभरात एक्सप्रेस हायवे आणि विकासाच्या घोषणा होत आहेत, पण धानिवरीसारख्या ठिकाणी आजही आदिवासी, गरीब आणि सामान्य लोकांना सुरक्षित रस्ताच मिळत नाही. रोज कुणाचा ना कुणाचा जीव जात आहे. या रक्ताची जबाबदारी कोण घेणार? खरं म्हणजे सरकारने विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प उभे केलेत, पण सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे कायम दुर्लक्ष केले. जर नागरिक वारंवार इशारे देत असताना प्रशासन झोपले असेल, तर हा अपघात नसून व्यवस्थेने केलेला खून आहे. आता फक्त मदत नको, दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. धानिवरी ब्लॅक स्पॉट तात्काळ सुरक्षित केला पाहिजे. स्थानिकांसाठी सर्व्हिस रोड आणि सुरक्षित क्रॉसिंगची कायमस्वरूपी व्यवस्था झाली पाहिजे. नाहीतर उद्या पुन्हा एखाद्या आईचा मुलगा, एखाद्या लेकराचा बाप आणि एखाद्या कुटुंबाचा आधार या निष्काळजी व्यवस्थेचा बळी ठरेल.